येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदूरनाका येथील यश लॉन्स येथे नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती तसेच इच्छुक उमेदवार या सर्वांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीविषयी अधिक माहिती दिली. पण या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार. मला वाटतं मी याच ठिकाणी मागे एकदा बोललो होतो की संजय राऊत या डोक्यावर परिणाम झाले. तेव्हा त्याच्या अशा मूर्ख लोकांच्या बद्दल त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण बोलण्यात मला वाटत नाही की आपण संधी देण्याच्या वेळ घालवण्यात अर्थ आहे. असे राज्याची क्षमता जी आहे ही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्याची आहे. भारत सरकारकडून प्रसंगी कर्ज काढण्याची क्षमता आपल्याला अजून आहे. जनतेच्या विविध अशा लोकाभिमुख उपक्रमासाठी मध्ये लाडके बहीण असेल, लाडक्या भावाची योजना आपण आणलेली आहे, वीज बिल माफ केलेलं आहे आपण, नंतर मुलींचं उच्च शिक्षणाचं मुलींचं त्यांची फी माफ केलेली आहे. अशा या कल्याणकारी योजनेमध्ये राज्याच्या प्रगतशील राज्यामध्ये निधी चिंता नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की निधीअभावी काही योजना बंद राहतील. तुम्हाला नजीकच्या काळात कळेल. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह प्रदेश संघटक रविजी अनासपुरे, राजेशजी, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, प्रवक्ता लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके.